हरिओम. अध्यात्म उपनिषद योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. श्लोक क्रमांक 50. स्वमसंगमुदासीनं परिज्ञाय नभो यथा न श्लिष्यते यतिः किंचित कदाचिद्वा विकर्मभिः. स्वतःला आकाशाप्रमाणे असंग आणि उदासीन असे जाणून यती भविष्यातील कर्मामध्ये लेश मात्रही रस ठेवत नाहीत. आकाशाप्रमाणे असंग आणि उदासीन असे जाणून. आकाश स्वतःला कधीही काहीही चिकटवून घेत नाही किंवा स्वतःकडे कधीही काहीही ठेवून घेत नाही किंवा कधीही कशावरही मालकी हक्क गाजवत नाही. आकाश सदा निर्मळ, निर्लेप, निर्भेळ असते आणि त्यात कितीही उलथापालथी झाल्या तरी ते जसे असते तसेच असते राहते. त्यावर कसलाही परिणाम होत नाही. आकाशावर परिणाम झाल्याचा आपल्याला आभास होतो. आपण असे म्हणतो की आकाश ढगांनी आच्छादून गेलेले आहे. वास्तवात तसे झालेले नसते, तर आपण आणि आकाश यामध्ये ढग आलेले असतात आणि त्यामुळे त्या ढगा पलीकडे असलेले निर्मळ, निर्लेप, निर्भेळ आकाश आपल्याला दिसेनसे होते. काही वेळाने ढग बाजूला होतात आणि आकाश निर्मळ, निर्लेप, निर्भेळ असे जसे होते तसेच आपल्याला पुन्हा दिसू लागते. आकाशात पक्षी घिरट्या घालतात, विमाने जात येत असतात, तरी त्यांच्या मार्गाची खूण आकाशात उमटत नाही. ते जसे निर्मळ, निर्लेप, निर्भेळ असते तसेच असते, तसेच ते राहते. वाऱ्यामुळे आकाशात धूळ उडते आणि आपल्याला आकाश मलिन झाल्यासारखे वाटते, परंतु तो आभास असतो, कारण ती धूळ आकाशाला स्पर्शही करू शकत नाही. काही वेळाने धूळ पुन्हा खाली बसते आणि आपल्याला पुन्हा निर्मळ, निर्लेप, निर्भेळ असे आकाश जसे होते तसेच दिसू लागते. आकाशात ढग गडगडाट करतात, विजा चमकतात, पाऊस कोसळतो, तरीही याचा आकाशावर जराही परिणाम होत नाही. ते होते ते आकाशाला स्पर्शही न करता होत असते. आकाशात ग्रहगोल तारे फिरत असतात, ते ऊर्जेचे उत्सर्जन करत असतात, तरीही त्याचा आकाशावर कण मात्रही परिणाम होत नाही. त्यात जे होते ते आकाशाला धक्का न लावता होत असते. आकाशात अनेक गोष्टी येत असतात, जात असतात, अनेक घडामोडी आकाशात होत असतात, अनेक प्रकारांसाठी आकाशाचा उपयोग केला जातो, तरीही आशांपैकी कोणतीही गोष्ट आकाश कधीही स्वतःकडे ठेवून घेत नाही. इतकेच नव्हे तर आकाशात जे येत जात असते त्याचा आकाशाला पत्ताही नसतो. जीवन मुक्त यती. ऋषी सांगतात की यती आकाशाप्रमाणे असंग आणि उदासीन असतो. त्याच्या जीवनात जे काही घडते त्याचा त्याच्यावर किंचितही परिणाम होत नाही. जे झाले ते झाले आणि गंगेला मिळाले, पवित्र झाले. यामुळे यती भविष्यामध्ये काय घडणार याची चिंता करत नाही. भविष्य अतीताप्रमाणेच असते. स्थल, काल, पात्रांचा फरक असतो. यतीकडे इतिहास नसतो, त्यामुळे भविष्यही नसते. तो वर्तमान जगत असतो. यती आकाशाप्रमाणे असल्यामुळे त्याची दृष्टी व्यापक असते, वैश्विक असते. त्याला त्या उंचीवरून सर्व काही वर्तमानच असतो. यती कधीच भविष्याचा विचार करत नाही. जे जसे ज्यावेळी समोर येईल त्याचा तो सर्वस्वी आनंदाने स्वीकार करतो आणि समाधानाने त्यात जीवन जगतो. येथे न श्लिष्यते यतिः असं म्हटलेलं आहे. त्याचा शब्दशः अर्थ पाहण्यासारखा आहे. पूर्वी कणद मुनी होते. शेतात धान्याची मळणी करून, म्हणजे शेतामधून धान्याचे पीक घेऊन त्याचा मालक घरी गेल्यावर तेथे शेतात जे धान्याचे कण पडलेले असतील ते वेचून त्यावर उदरनिर्वाह करणारे कणद मुनी होते. इतके ते जीवनमुक्त होते. यती या विश्वाला, जगाला जराही धक्का लावू इच्छित नाही. पूर्ण साक्षी राहून येथील लीला अनुभवणे हेच सत्य जीवन आहे. जे होत आहे ते होत आहे, जे होणार आहे ते होऊ दे.
याचा अर्थ येथे कोणी राक्षसी कृत्य करू लागला, याचा अर्थ येथे कोणी राक्षसी कृत्य करू लागला तर ते साक्षी राहून उघड्या डोळ्यांनी पाहायचे आणि सहन करायचे का? याचे उत्तर नाही असेच आहे. त्यासाठीच भगवंत श्रींनी गीता सांगितलेली आहे. कारण जीवनमुक्त जगणे हा प्रत्येकाचा हक्क आहे आणि यावर जर कुणी गदा आणील, अतिक्रमण करील तर त्याचा बंदोबस्त केलाच पाहिजे. कोणी एका गालावर चापट मारील तर त्याचे दोन्ही गाल फोडलेच पाहिजेत. तो शास्त्र धर्म पाळलाच पाहिजे. यासाठी गीतेबरोबर सुदर्शन चक्रही तितकेच महत्त्वाचे आहे. श्लोक क्रमांक 51. न नभो घटयोगेन सुरागंधेन लिप्यते तथात्मोपाधियोगेन तधर्मे नैव लिप्यते. जसे दारूच्या पेल्यातील मोकळी जागा दारूच्या दुर्गंधीने व्यापली जात नाही, तसेच आत्मा अनुषंगिक गोष्टींच्या गुणधर्माने व्यापला जात नाही. दारूच्या भांड्यात दारू ओतली तर ती भांड्याला आतून सर्व बाजूने स्पर्श करते. त्या भांड्यात ती दारू साठवली जाते. असे दारूचे भांडे रिकामे झाले तरी त्या भांड्याला आतून दारूची दुर्गंधी येतच राहते. परंतु त्या भांड्यातील रिकाम्या जागेला, पोकळ जागेला दारूची दुर्गंधी येत नाही. आता वास्तवात भांड्यात जरी दारू भरली जात असली तरी प्रत्यक्षात ती त्या भांड्यातील रिकाम्या जागेत भरली जाते. जेव्हा भांडे रिकामे होते तेव्हा वास्तवात दारूने व्याप्त असलेली भांड्यातील ती रिकामी जागा, ती पोकळ जागा मोकळी होते. तेव्हा दुर्गंधी त्या मोकळ्या जागेला यायला हवी होती, परंतु असे होत नाही. ती रिकामी जागा, पोकळ जागा पूर्वी होती तशीच निर्लेप राहते आणि भांड्याला आतून दुर्गंधी येऊ लागते. कारण दारू जरी भांड्यातील त्या रिकाम्या जागेत, त्या पोकळ जागेत भरली जात असली तरी त्या दारूला त्या भांड्याचा आश्रय मिळतो. यामुळे ते भांडे परिणामित होते. त्यातील रिकामी जागा, पोकळ जागा अलिप्त राहते, अपरिणामित राहते, अस्पर्शित राहते. येथे हे उदाहरण देऊन ऋषींनी आत्म्याचा विशेष सांगितलेला आहे. आत्मा देहात वास्तव्य करतो. आत्मा सूक्ष्म आहे, देह जड आहे. दारूचे आणि दारूच्या भांड्याचे उदाहरणाच्या दृष्टिकोनामधून जडदेह जड भांडे आहे आणि सूक्ष्म आत्मा आतील अदृश्य रिकामी जागा आहे, पोकळी आहे. जसे दारूच्या रिकाम्या पोकळीत भरली जाते, तसेच भौतिक वस्तू जगताची भोगापवर्गता आत्म ऊर्जेमुळे उपभोगली जाते. तरीही भौतिक उपभोगांच्या संचिताचे परिणाम देहाला भोगावे लागतात. आत्मा देहाच्या या अनुषंगिक भौतिक गोष्टींच्या भोगापवर्गतेमुळे परिणामित होत नाही, तो अस्पर्शित राहतो. यावरून ऋषींना सांगायचे आहे की दारू जशी आयुष्याचा नाश करणारी आहे, तसेच भौतिक वस्तू जगताचे उपभोग जीवनाचे नाश करणारे आहेत. भांड्यातील दारू संपली तरी दारूची दुर्गंधी त्या भांड्याला येतच असते. तसेच भौतिक वस्तू जगताचे उपभोग घेऊन संपले तरी त्याचे संचित पुढे जन्मोजन्मी परिणामित करत राहते. दारू आणि उपभोग दोन्ही देहाची नासाडी करतात, त्याला रोगट करतात. दारू आणि संचित यामुळे आयुष्याची वाट लागते. दारू आणि संचित यामुळे कुटुंबियांची वाताहात होते. दारू या जन्माचे वाटोळे करते, संचित जन्मोजन्मीचे वाटोळे करते. यास्तव नारळ सुकला की तो जसा करवंटीपासून अलग होतो तसे जीवन मुक्त व्हावे. आत्मप्रेरणेने जीवन जगावे. संचित निर्माणच होणार नाही अशी जीवनाची अवस्था करावी. यासाठी अध्यात्म, सत्संग याला अन्य पर्याय नाही. हरिओम.